खेळाडू या ठिकाणी पाठवा. पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू होता. त्या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू केला, पुश करो खुश रहो अशा पद्धतीने इथे क्रिकेट खेळलं जात आहे. पहिल्याच चेंडूवर एक धाव येते आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रोहा संघ एनडी वॉरियर्स न्हावे रोहा या संघाने इथं मात्र आपलं धावफलक सुरू केलेलं आहे. योगेश पवार सलामीच्या फळीमध्ये आले. देवेंद्र आणि योगेश पवारने पहिल्याच चेंडूवर एक सिंगल चिक्की घेतलेली आहे आणि अशा प्रकारे इथे धावफलक सुरू केलं. देवेंद्र आता या पुढच्या चेंडूचा सामना करेल. गोलंदाज अमित पाटील आहे. आपण हा सामना पाहतोय तो मात्र एक दुसऱ्या सामन्यातला लुझर आणि पहिल्या सामन्यातला विनर असा हा सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज. यावेळेसचा चांगला चेंडू होता. इथे मात्र कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक दूर आहेत त्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्तर. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगली स्पर्धा. संजयजी पाटील उर्फ बॉस. आणि इथे काय होतंय, पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. देवेंद्रला माघारी जावं लागेल, पॅव्हिलियनचा रस्ता पकडावा लागेल. पहिल्या षटकामध्ये पहिली सफलता या ठिकाणी मिळते आणि धाव संख्या मात्र इथे आहे ती 5 धावा. मध्ये चौकार आला होता, बरोबर 5 धावा आहेत. दरम्यानच्या काळात या ठिकाणी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे आणि दरम्यानच्या काळात 2 धावा देखील आलेल्या आहेत. 2 धावांच्या भरीने इथे आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती या ठिकाणी होईल. एकूण धावा होत्या त्या 7 धावा. चांगली स्पर्धा आहे. आपण जर पाहिलं तर 40+ मास्टर 40+ रायगड ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. यावेळेचा चेंडू देखील इथे दुसरा झेल जातोय का, हो, आणि आज दुसरा धक्का इथे बसतोय. फलंदाजी करणारा संघ एनडी वॉरियर्स न्हावे रोहा संघाला दुसरी या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय आणि आणखी एक दुसरी सफलता क्षेत्ररक्षण करणारा संघ नागाव या संघाला मिळते. धन्यवाद डीजे मास्टर. चांगली या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नागाव संघाकडून गोलंदाज आहे अमित पाटील आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेचा चेंडू चांगला आहे. या ठिकाणी मात्र स्वीप जसं करतात तसाच अगदी जमिनी लगत ऑलंग द कार्पेट चेंडू जातोय त्या ठिकाणी आणि 1 धाव मिळते. दरम्यानच्या काळात या 1 धावेच्या भरीने एकूण धावा होत आहेत त्या. पहिलं षटक समाप्त होत असताना 8 धावा. पहिले षटक अतिशय चांगलं हाताळलं अमित यांनी. त्याच्यामध्ये त्याने 8 धावा देऊन 2 गडी देखील बाद केलेले आहेत. मर्यादित षटक विशेषतः 5 किंवा 6 षटकांचे सामने असतील आणि त्यामध्ये जर
8 धावा देऊन 2 गडी जर बाद केले तर ती चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणता येईल. रोमेश दुसरे षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज या ठिकाणी उजव्या हाताने. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. चांगला चेंडू. इथे मात्र पूर्णपणे फलंदाज चकित होतात, बीट होतात. उरलेलं काम यष्टीरक्षक या ठिकाणी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या मात्र स्थिर आहे या ठिकाणी. 2 बाद 8 अशी धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळते. रायगड 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेली आहे. एक खूबसूरत असं या ठिकाणी मैदान आपण पाहतोय. संजयजी पाटील उर्फ बॉस यांच्या मालकीचं हे मैदान. आणि यावेळेस मात्र चेंडू उंच जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे का, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्मवर विकेट मारा करतील. यावेळेचा चेंडू मात्र चांगला होता. या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होती ती 13 धावा. पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं. त्यामध्ये केवळ 8 धावा देऊन 2 गडी देखील बाद केलं होतं. आता मात्र NDA वॉरियर्स या संघाला, न्हावे रोहा या संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. समोरच्या संघाने त्यांना 106 धावा मारल्या होत्या. आणि आता मात्र पहिली फलंदाजी त्यांच्या वाट्याला आलेली आहे. पहिली फलंदाजी करताना चांगली फलंदाजी करावी लागेल. दरम्यानच्या काळात पुढचा चेंडू. यावेळेस योगेशचा वार आणि इथे पुन्हा एकदा योगेश यांना जीवदान मिळतंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. षटकार. ती होते ती 2 बाद. 19 षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. ND वॉरियर्स न्हावे रोहा विरुद्ध नागाव, 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा योगेशच्या बॅटीतून एक जोरकस फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये. 4 धावांसाठी. 4 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होती ती 2 बाद 23 अशी होते. जय मास्तर. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी सामना अतिशय रंगतदार सुरू आहे. यावेळेस मात्र योगेश या चेंडूवर पूर्णपणे बीट होत आहेत. पंचांचा इशारा काय येतो पाहूया आपण. या ठिकाणी आयोजक कळवतात की बिमर आणि रनआउटला रिव्ह्यू ठेवलेला आहे. व्हाईटसाठी नाही योगेश सर. ओके, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश यांच्याकडून. योगेशला उभं राहावं लागेल
जर का ह्या दुसऱ्या फेरीचा सामना रनआउटसाठी फक्त हॅम्पर रिव्ह्यू घेऊ शकतात, कारण त्यांच्यासाठी तो आहे. फक्त बिमरसाठी बॅट्समन घेऊ शकतात. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतात. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या होती ती 23 धावा. यावेळेसचा चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे. पूर्णपणे फलंदाज या चेंडूवर मात्र चकित होत आहेत. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर आहे 23 धावा. आपण 2 षटकाचा विचार केला 11:30च्या सरासरीने या धावा आलेल्या आहेत. यावेळेस देखील वाह काय गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. वारंवार चांगले चेंडू टाकून आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन विविधता पाहायला आपल्याला मिळते. चांगली फलंदाजी करावी लागेल रोहा संघाला, कारण पहिला सामना ते हरलेले आहेत. यावेळेस मात्र पाहूया आपण चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6 षटकार. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू गेलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र तो असफल होतोय. कोणती धाव येत नाही आहे. धाव संख्या मात्र 29 या अंकावर स्थिर आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे या ठिकाणी. दुसरे षटक वैयक्तिक अमित घेऊन आलेले आहेत. पहिलं षटक अतिशय चांगलं त्याने हाताळलं होतं. त्यामध्ये केवळ 8 धावा देऊन त्यांनी 2 गडी देखील बाद केले होते आणि त्याच्यानंतर थोडीशी जी पडझड झाली होती ती थांबवली आहे. योगेशकडून सर्व प्रेक्षकांना मोठी धावसंख्या बघण्याची इच्छा असेलच. यावेळेसचा चेंडू मात्र यावेळेस पंच आमच्याकडे वळले. सांगितला चेंडू स्वेर आहे, 1 धाव वाढणार आहे, एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक अतिरिक्त धावेने संघाची एकूण स्थिती होती ती 30 या अंकावर संघ पोहोचतोय. धावसंख्या 2 बाद 30. षटक क्रमांक 3 सुरू असताना पुन्हा एकदा यावेळेस देखील पंच आमच्याकडे वळले आणि त्यांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. चेंडू येतोय अवांतर, 1 धाव वाढते, 1 चेंडू वाढतोय. एक अतिरिक्त धावेने संघाची एकूण स्थिती होती ती 31 धावा. 31 धावा 6 षटकांचे हे सामने आहेत. या ठिकाणी थोडंसं फॉर्मॅट वेगळं आहे. रॉबिन लीग पद्धतीनं नाही आहे. प्रत्येक संघाला या ठिकाणी 3-3 सामने खेळायला मिळत आहेत. यावेळेसचा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा इथे येतोय. 4 धावांचा संघ पोचतोय, आणखी पुढे जातोय आणि आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या एकूण 35 धावेवर हा संघ पोचतोय. आता मात्र धावसंख्येने बऱ्यापैकी आकार घेतलेला आहे. सर 1 to go. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. अमितने खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या 2 बाद. पुन्हा एकदा अमित आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकतील. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा याचा प्रयत्न मात्र तो अंगलट येतोय. कोणती धाव येत नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि धावसंख्या स्थिर आहे ती एकूण 35 या अंकावर. प्रति षटकाला आपण पाहिलं तर साधारण 12 पॉईंट म्हटलं तरी वावगं ठरू नये, कारण 12च्या सरासरी इथे धावा आल्यात. 11:15 म्हटलं तरी चालेल.
अशीच जर सरासरी ठेवली तर साधारण 70पर्यंत हा संघ जाऊ शकतो. मात्र 70ला जाऊन उपयोग होणार नाही, कारण या ठिकाणी जास्त धावा कराव्या लागतील. पहिला सामना आपण पाहिला त्यामध्ये 75 धावा झाल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 106 धावा झाल्या होत्या आणि आता मात्र तिसरा सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यातील विजय संघ आणि दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ असा सामना या ठिकाणी सुरू आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो राकेश. या ठिकाणी आपण पाहतोय याच्यानंतर पाणी. 12वे खेळाडू जरा तयार राहा, याच्यानंतर आपल्याला पाणी पुरवायचं आहे तिकडे मैदानामध्ये. षटक क्रमांक 4 सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी मात्र स्ट्राईक एंडला आहेत ते योगेश पवार. संपूर्ण जबाबदारी संघाची. यावेळेचा चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. योगेश पूर्णपणे या चेंडूवर बीट होता. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्नामध्ये यश येत नाहीये आणि धावसंख्या देखील स्थिर आहे. 2 बाद 35 या अंकावर धावसंख्या इथे आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस पद्धत चेंडू आहे, कव्हर आणि मिडऑफच्या मध्ये चेंडू रावले. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न योगेश करताना पाहायला मिळतात आणि दुसरी धाव देखील आणि बिमर नो बॉल सुद्धा आहे. 2 धावा प्लस 1 नो बॉलची, अशा एकूण 3, एकच धाव आणि नो बॉल, अशा एकूण 2 धावा मिळतील. मात्र यावेळेस आपण पाहणार आहोत इथे फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट, आता येणार आहे इथे फ्री हिट. धावसंख्या 37 झालेली आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर योगेशसाठी एक सुवर्ण संधी असेल. येणारा 37 धावसंख्या झालेली आहे. योगेशसाठी एक सुवर्ण संधी असेल, कारण आता हा येणारा पुढचा बॉल आहे तो फ्री हिट आहे. कसाही फटका खेळू शकतो. फक्त धावबाद याच्या व्यतिरिक्त कोणत्या पद्धतीने फलंदाज बाद होणार नाही याची सुद्धा आपण या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. फ्री हिट आहे, बरोबर आहे. पंच या ठिकाणी आम्हाला कळवत आहेत. पुन्हा एकदा योगेशच्या बॅटीतून मोठा प्रहार. योगेश का वार. धावा मिळतात 6 षटकार. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतो एकूण धावसंख्या होती ती 43 अंकावर धावसंख्या पोहोचते आहे. योगेशला अशीच फलंदाजी करावी लागेल, कारण पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे. या सामन्यामध्ये त्यांना मुसंडी मारावी लागेल. स्पर्धेतलं जर आपलं आव्हान टिकवायचं असेल तर हा सामना अतिशय त्यांना महत्त्वपूर्ण असणार आहे. निलेश कार्लेकर आहेत. नैनेश पाटील आहे आणि निलेश कार्लेकर आहे. नॉन स्ट्राईकला निलेश कार्लेकर आहेत. स्ट्राईक एंडला आहेत ते योगेश पवार. योगेश पवारच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे की रणजी ट्रॉफी खेळलेले खेळाडू आहे ते. आता 40+ झाले असले तरी ओपनच्या मॅचमध्ये सुद्धा आपण त्यांना बऱ्याच ठिकाणी नेहमीच पाहत असतो. विशेषतः रायगड संघात खेळताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतात ते. पुढचा चेंडू यावेळेस देखील फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का आणि पंच मात्र आमच्याकडे वळले सांगितलं. हा चेंडू जातो सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू दरम्यानच्या काळामध्ये इथे मात्र चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि दरम्यानच्या काळात 1 धाव आली आहे. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण धावा होत्या त्या 48 धावा. आता मात्र धावसंख्येने बऱ्यापैकी इथे आकार घेतलेला आहे. योगेशला या संघाची पूर्णपणे
जबाबदारी घ्यावी लागेल, कारण स्वतः संघनायक आहेत ते. आता मात्र निलेश कार्लेकर मॅन फ्रॉम तळा, एक अष्टपैलू खेळाडू या संघातून यावर्षी प्रथम खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण गेल्या वर्षी नैनेश पाटील आणि भाई सुतार हे दोन होते. यावेळेस चांगला चांगला चेंडू आणि इथे अतिशय चांगला फटका देखील आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. दरम्यानच्या काळात या ठिकाणी तळ्यावरून सरफराज गोटेकर ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा सरसे स्वागत करूया आपण. 1 to go. याच्यानंतर षटक संपल्यानंतर इथं पाण्याची पूर्तता केली जाईल. इथे आपण पाहतोय जी मॅच चालू आहे, नागाव 11 नागाव आणि दुसरा संघ तो एनडी वॉरियर्स, या दोन संघांमध्ये इथे आमचे अनेकजी वाघमोडे मुंबई पोलीस आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. नरेशजी पाटील यांना मी विनंती करतोय, बेलवलीचे आमचे नरेश पाटील खरं ते आतमध्ये आहेत. नंतर हे सत्र संपलं की आपण या पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत. त्यानंतर आमचे संकेतजी नायकवाडी हेही मुंबई पोलीस आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. एक बॉल आहे का? एक बॉल शिल्लक आहे. वन टू गो. एक चेंडू शिल्लक आहे आणि धावा झाल्यात त्या मात्र इथे 48 धावा आहेत. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे इथे. या ठिकाणी व्यवस्थितपणे स्कोरिंग केलं जाते. उमेशजी या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा चुका होत नाहीत आणि दरम्यानच्या काळात चौथं षटक संपलेलं आहे. चौथ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती 48, म्हणजे 12 प्रति षटकाला 12ची सरासरी आलेली आहे. दरम्यानच्या काळात आपण डीजे मास्टरला एक संधी देऊया. 40+ प्रीमियर लीग मध्ये आदरणीय आमचे पाहुणे आदरणीय अनेश वाघमोडे मुंबई पोलीस आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी एक आमचे अष्टपैलू खेळाडू नरेशजी पाटील बेलवली यांना मी विनंती करतोय की त्यांनी आदरणीय आमचे अनेश वाघमोडे मुंबई पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचे कैवारी आणि दुर्जनांचे नाश करणारी ही मंडळी, खरं तर आपलं रक्षण करणारी ही मंडळी आदरणीय अनेशजी वाघमोडे मुंबई पोलीस आणि नरेशजी पाटील यांना मी विनंती करतोय बेलवली की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला. आदरणीय अनेशजी वाघमोडे यांचं स्वागत. मुंबई पोलीस आहेत. खरं तर मुंबई पोलिसांचा दरारा एवढा आहे की काश्मीरला आमच्याबरोबर एक मुंबईचे अधिकारी होते, काश्मीर पोलीस पण त्यांना सॅल्यूट करत होते. मुंबई पोलीस म्हटलं की जगामध्ये नंबर लागतो, 2 नंबर. अनेशजी वाघमोडे यांचा सन्मान या ठिकाणी आमचे सोन्या गायकवाड आणि आमचे नरेशजी पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय. त्यानंतर आदरणीय आमचे दुसरे मुंबई पोलीस संकेतजी नायकवाडी यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. मी विनंती करतो समीरजी पाटील आमचे नेरेचे समीर पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. संकेतजी नायकवाडी हेही मुंबई पोलीस आहेत. आमचं भाग्य आहे की आज हे आपल्याला पाहुणे म्हणून ही मंडळी लाभलेली आहेत या प्रीमियर लीगसाठी. आपण पाहतो स्वर्गीय आत्मारामजी जानू पाटील कॉम्प्लेक्समध्ये आपण आहोत. आदरणीय संकेत नायकवाडी साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करावा. मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय नागाव आणि एनडी वॉरियर्स यांच्यामध्ये सुरू आहे. एकाने एक मॅच जिंकलेली आहे तर एकाने एक मॅच गमावलेली आहे. जाऊया पुन्हा एकदा आमचे शिंदे सर यांच्याकडे. पुन्हा एकदा योगेशच्या बॅटीतून एक जोरकस आणि पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे. मुंबई पोलिसांचं या षटकाराने स्वागत केलेलं आहे. वा क्या बात आहे योगेश. या ठिकाणी चांगली फलंदाजी. मी म्हटलं होतं की योगेशला संपूर्ण जबाबदारी संघाची घ्यावी लागेल. पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे, त्यामुळे या सामन्यात त्यांना मुसंडी मारावीच लागेल सर. या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने भाग्यवान समजतो मला की माझ्यासोबत आमचे महागुरू संतोषजी चौधरी सर माझ्या शेजारी बसलेले आहेत. आम्हाला चांगले चांगले टिप्स देतात. आमच्याकडून काही जर चुका झाल्या तर आम्हाला सांभाळून घेण्याची त्यांच्याकडे जी शक्ती आहे ती फार मोठी आहे. आणि आज मी खऱ्या अर्थाने म्हणेन की 38 वर्ष समालोचन मी 40 वर्षे करतो, पण एवढी संधी मिळत नाही सर. यावेळेस चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी मात्र चांगला झेल घेण्यात आलाय आणि योगेशची या ठिकाणी खेळ समाप्त होते. मोठा मासा जाळ्यामध्ये सापडतोय.
सचिन कोळी आणि गोलंदाज देखील सचिनच आहेत. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र अतिशय चांगला हाताळला आणि त्याच्यावर योगेश पवार हे बाद झालेले आहेत. इंडी वॉरियर्स न्हावे रोहा संघाला एक मोठा ते झटका मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस अतिशय चांगला खोलात टाकलेला चेंडू. इथे काय होते आणि एक संधी प्राप्त झाली होती, मात्र इथे एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण स्थिती होते ती या ठिकाणी 56 धावा. उरलेल्या चेंडूमध्ये इथे मोठी फलंदाजी, चांगली फलंदाजी करावी लागेल, विशेषतः निलेश कार्लेकर आणि सचिन यांना. गोलंदाज देखील या ठिकाणी सचिन आहेत. राईट आर्म ऊर्ध मारा करतायत ते. यावेळेचा देखील अतिशय चांगला चेंडू आहे. वा, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू अगदी खाली राहतो, ज्याला आपण सबमरीन डिलिव्हरी असे म्हणतो आपल्या समालोचनाच्या भाषेमध्ये. अशी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र 56 या अंकावर स्थिर आहे. पुन्हा एकदा सचिन या ठिकाणी येतील. हा देखील वा, फसवी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मात्र वारंवार बीट होतात, चकित होतात. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावताना पाहायला मिळतात. सचिन चांगली गोलंदाजी, मात्र मला वाटते निलेश कार्लेकर कदाचित स्ट्राईक घेण्यासाठी उत्सुक असतील. अगोदरच्या सामन्यात देखील त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. षटकारांची, चौकारांची आतषबाजी झाली होती त्यांच्याकडून. वा, यावेळेस मात्र चेंडू इथे जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव मिळणार आहे कारण निलेशने नकार दिलेला आहे. मात्र निलेशला स्ट्राईक मिळणार नाही कारण एक धाव आली आहे, त्यामुळे स्ट्राईकला पुन्हा एकदा सचिनच असतील. षटक क्रमांक या ठिकाणी 5वं समाप्त झाले. 5 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती 57 धावा. शेवटचं षटक शिल्लक असेल 6वं षटक. हाणामारीचं षटक, मारधाडीचं षटक आणि भैरवीचं षटक म्हटलं तरी वावगं ठरू नये. या षटकामध्ये धावा भरपूर यायला, 15 ते 20 धावा यायला पाहिजे आणि त्या धावा करण्याची जी ॲबिलिटी, ताकद किंवा योग्यता ह्या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. शेवटचं षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल राजेंद्र घरत. 50+ महागुरू या स्पर्धेचं जे वैशिष्ट्य आहे ना की प्रत्येक गटातील व्यक्तीला की खेळाडूला इथे खेळण्याची संधी मिळते. 40+ असेल, 45+ असेल, 50+ असेल. काही वर्षांनी इथे 60 म्हणजे आपण त्यात बसू. बघूया, चांगला चेंडू आहे इथे. स्ट्रेट ड्रॉच्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. 1 धावेच्या भरीनंतर आपण एकूण धावसंख्या पाहतोय ती मात्र 58 अंकावर धावसंख्या पोहोचतीये. आता स्ट्राईकला मात्र निलेश येतोय. निलेश याने अगोदरच्या सामन्यात चांगली फटकेबाजी केली होती. हारलेल्या सामन्यात देखील थोडासा तो त्या ठिकाणी आपल्याला प्रभावित करून गेला होता निलेश. घरत, राजेंद्र घरत. यावेळेसचा चेंडू मात्र इथे काय होतंय मित्रांनो, पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. पंच आम्हाला सांगतात हा चेंडू आहे स्वेर आणि एक अतिरिक्त धाव. अशा एकूण धावा मिळतात 4 अधिक 1, 5 धावा एकूण मिळतील. पंजा मिळतोय आणि एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. 5 धावांच्या भरीनंतर आपण एकूण स्थिती या ठिकाणी पाहिली ती धावा होत आहेत एकूण 63 धावा. 63 धावा. आता मात्र धावसंख्येने बऱ्यापैकी आकार घेतलेला आहे. साधारण 75 ते 80च्या आसपास धावा करणे गरजेचं आहे. यावेळी चांगला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. इथे थोडासा फंबल झाला आणि दरम्यानच्या काळात 2 धावा येत आहेत. 2 धावा निलेश यांना मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत त्या संघाला. 2 धावांच्या भरीने आपण एकूण स्थिती या ठिकाणी पाहतोय ती होते 65 धावा. अजून या षटकात काही चेंडू शिल्लक असतील. वा, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट इथे क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र चांगलं झालंय. एकच धाव मिळणार आहे आणि 1 धावेच्या भरीने संघाची एकूण स्थिती झाली ती 66 धावा. अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक असतील. 3 मोठे फटके आले तर धावसंख्येला चांगला बऱ्यापैकी आकार येईल.
यावेळेसचा चेंडू पंच आमच्याकडे वळले, चेंडू जा आहे तो स्क्वेअर. एक धाव, आणखी एक धाव वाढते. धावा सर कशाही येऊ, धावा येणं गरजेचं आहे. व्हाईटच्या स्वरूपात असो, बाईकच्या स्वरूपात नो बॉल असो, धावा येणं गरजेचं आहे. यावेळेचा वा चांगला चेंडू होता. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र असफल होतो. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंच मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जातात. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे आणि ह्या एक धावेच्या भरीने इथे एकूण धावा होतात त्या 68 धावा. फलंदाज सुनील येत आहेत. उरलेल्या 2 चेंडू त्यांना खेळायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे खेळतायत. धावसंख्या एकूण 68 आहे. गोलंदाज सज्ज राईट मोरचं विकेट मारा करतील. यावेळेचा चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे का पाहावं लागेल आणि इथे मात्र अचूक असा झेल घेतलेला आहे. फलंदाजाचा खेळ संपलेला आहे. 68 या धावसंख्येवर आणखी एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. डीजे मास्तर. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या आहे ती एकूण 68 आणि 69 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावे लागेल. हा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कोणता संघ विजेल, कोणता हारेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी या ठिकाणी आमचे महागुरू संतोषजी चौधरी यांच्याकडे या ठिकाणी मायक्रोफोन देतोय. धन्यवाद. धन्यवाद सुरेशजी शिंदे. खरं तर पेशाने कंडक्टर आणि आता रिटायर झाल्यामुळे ते या क्रिकेट क्षेत्राकडे वळलेले आहेत. तळा त्यांचं गाव आहे. आता विचुंब्यामध्ये राहतात परंतु आवड भरपूर आहे. प्रत्येक ठिकाणी ते काळुंद्रेमध्ये आता राहतात. तर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांनाही धन्यवाद. अतिशय 65 वर्ष वय आहे तरीही क्रिकेटची भरपूर आवड आहे. त्यांना धन्यवाद. इथे 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय आता काही मंडळी भोजनाकडे वळलेली आहेत. ज्यांनी भोजन बनवलं असेल त्यांना पण शुभेच्छा आहेत. अन्नदाता सुखी भव. प्रवीण पाटील आमचे बघा आयोजन करता हे सकाळी एक मॅच पण खेळून आलेले आहेत आणि जिंकून पण आलेले आहेत. त्यांना पण शुभेच्छा आहेत. आपण मैदानाचा विचार जर केला तर जवळजवळ एका महिन्यामध्ये हे मैदान बनवलेलं आहे. कित्येक मैदान आहेत 50-50 वर्ष आले. आमचं अचानकचं जे सुप्रीमोचं मैदान आहे कित्येक मंत्री येऊन गेले, आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले, पण तो समोरचा जो गटार आहे तो पण काय अजूनपर्यंत झाला नाही 35 वर्षामध्ये. सर बरोबर आहे. अचानकच्या मैदानावर मला तर वाटतं मी कॉलेजला होतो तेव्हापासून खेळतो जवळजवळ 96-97 पासून. तर मैदान डेव्हलप व्हायचं तर रस्ता गटार याच गोष्टी आजूबाजूला डेव्हलप. मैदान वाढायला पाहिजे होतं ते मैदान अंकुचित झालं, ते संकुचित झालं. जे मोठं होतं ते छोटं झालं. खरं तर अचानकचं मैदान आर के ट्रॉफी आपण बघितली चेंबूरची. त्याच्यानंतर कुठली टुर्नामेंट असेल तर ती सुप्रीमो ट्रॉफी होती. जिथे आता आज मला आनंद वाटला की रवींद्र कोट्यान या ठिकाणी आज उपस्थित आहेत. बाबू जाधव सारखे खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेश पाटील वगैरे ज्यांनी एक काळ नाही तर 20-20 वर्ष गाजवली क्रिकेटमध्ये. पनवेलचं क्रिकेट एवढं क्रिकेटची ओळख करून दिली. पनवेलचं क्रिकेट काय ते महाराष्ट्राला दाखवून दिलं. मुंबईचं राज्य होतं पहिले. मुंबईची टीम लागली की आपल्याकडे जीव अगोदरच गाळायचे आणि इथे मात्र आता आमचे
बॉस संजय पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पाहुणे त्यांच्या समवेत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. एका महिन्यामध्ये बघा चायना इथे आपण पाहतोय संतोषजी म्हात्रे सर स्वातंत्र्यवीर सावरकर या विद्यालयाचे प्रिन्सिपल आहेत, मुख्याध्यापक आहेत. म्हात्रे सर आपलं स्वागत आहे या प्रीमियर लीग मध्ये. आदरणीय आमचे स्वतः बॉस त्यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. मित्र आहेत, वर्गमित्र आहेत. वा खरं तर वर्गमित्र म्हटलं की मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा असं आपण नेहमी म्हणतो. आणि वर्गातला मित्र भेटला ना की भरपूर आनंद होतो. मैत्रीण भेटली तर त्याच्यापेक्षा जास्त. हल्ली ती पण सोय झालेली आहे. हल्ली सर गेट टुगेदर व्हायला लागलेले आहेत. 1985, 83, 84च्या बॅच हल्ली एकत्र गेट टुगेदरच्या निमित्ताने यायला लागतात. त्यामुळं आता कोण कोणापासून दूर राहिलेला नाही आहे. सोशल मीडिया आहे, त्यामुळं कोण कुठेतरी कोपऱ्यात असेल आपल्याला तरी भेटतो. खरं तर 40 वर्षापूर्वीचे गेट टुगेदर आपल्याला सोशल मीडियामुळे आज पाहायला मिळत आहेत. आणि गेट टुगेदरमुळे फायदे पण झालेत, काही नुकसान, जुन्या आठवणी पण ताज्या होतात कधी कधी. बरोबर आहे सर. पण कसं आहे, काही सुप्त इच्छा, काही बोलायचं राहून गेला असेल तर आता ते गेट टुगेदरमुळे नवीन नवीन चान्स मिळायला लागलेले आहेत. ज्यांनी गेट टुगेदर केलेले आहेत. आता आमचं 89चं बाकी आहे. आम्ही 89ला 10वीला होतो. आमचं गेट टुगेदर आता 5-6 आमचे गेले. मी आता बाकीच्यांना बोलणार आहे अजून 4-5 जायची वाट बघताय का, त्याच्या अगोदर करून घ्या. तर जाऊया मैदानाच्या मधोमध. अतिशय सुंदर हे जे मैदान आता आपल्याला लाल मातीचं दिसतंय ना, पुढच्या वेळेस तुम्हाला हिरवगार दिसणार आहे, गालीच्या दिसणार आहे. कारण आमचे बॉस आहेत ना, बॉसच्या पाठीमागे जी सगळी टीम आहे अतिशय खंदे समर्थक आहेत. आणि बॉसने शब्द जर दिला ना, एखादा शब्द टाकला की तो पूर्ण करतात. मी मगाशीच म्हणालो की सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग, साधी राहणे उच्च विचार. सर कसं आहे, भाऊची प्रेरणा वगैरे काय नाही. तुम्ही जर महिनाभर रोज आला असता, सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत बघितलं असतं, तर एक माणूस इथं, बाकी लोक येत जात होते पण एकच माणूस इथं कंटिन्यूस काम करत होतो, बॉस होता. कारण प्रत्येक डिटेल्स, माती इथे टाकायची, खड्डा इथे झाला, इथे खड्डे मारायचे, झाड इथे लावायचं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींची काळजी बॉसनी घेतलेली आहे. इम्पॅक्ट 50+ इम्पॅक्ट बॉलरच्या बदल्यात बॅट्समन. बॉसना आपण शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानात जिथे वॉरियर्स, NDR वॉरियर्स या संघानं बनवल्यात 68 जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष्य आहे. आणि पहिली जोडी जी आलेली आहे सलामीला, नागाव इलेव्हन नागाव संघाची, तो पहिला फलंदाज आहे वीरेंद्र ठाकूर, ज्यानं मागच्या मॅचमध्ये धुमाकूळ घातला होता. 6 चौकार मारलेले, 1 षटकार मारला होता. तो वीरेंद्र ठाकूर पहिल्या चेंडूवर मारतो चौकार. गोलंदाज सुनील गोलंदाजी करतायत. पुढची जी टीम आहे वीर मराठा जोहे पेण आणि नियती स्पोर्ट्स, शिवशंभो नियती स्पोर्ट्स चिंचपाडा यांना टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. कोहली चिंचपाडा. आणि संघ मालकांनी गणेश आपल्या भाऊंना भेटायचं आहे. चौकार मिळायचो पुन्हा एकदा. नवीन जे फलंदाज होते, खरं तर गलीमध्ये ढकलायचं होतं, सिंगल घ्यायची होती आणि तिथे चौकार मिळाला. तो फलंदाज संजय थळी यांना मात्र चौकार मिळतोय. संजय थळी 4 वर, वीरेंद्र ठाकूर 5 वर. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 9. 3 चेंडूमध्ये 9 धावा. PTC लाईव्ह आमचे केडी किरण दळवी या ठिकाणी आम्हाला सांगतात. अतिशय चांगलं लाईव्ह आहे, क्लिअरिटी आहे, क्वालिटी आहे. काल अख्खा दिवस मी मॅच पाहत होतो आणि ही मैदान आहे ना अतिशय जवळ दिसत होते खेळाडू. काही ठिकाणी लाईव्ह कसं खेळाडू क्लिअर दिसत नाहीत, परंतु अतिशय सुंदर काल लाईव्ह मी पाहत होतो. ग्राउंड पण क्लिअर आहे ते सांगतात. आमची क्लिअरिटी कशामुळे तर ग्राउंडमुळे. सुंदर मैदान आपण इथं पाहतोय मानगरच्या या कुशीमध्ये. नैसर्गिक हे मैदान. टॉस करण्यासाठी या
वीर मराठा जोहे पेन सिंगल इथे या ठिकाणी संजय थळी धावसंख्या आपण पाहतोय 10. पहिले षटक या ठिकाणी टाकतात सुनील जो एनडीआर वॉरियर्स रोहा नावे संघाचा. वीरेंद्र ठाकूर लॉंग ऑफला चेंडू चाललाय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये 2 धावा या ठिकाणी मिळतात वीरेंद्र ठाकूर यांना. वीरेंद्र ठाकूर पोहोचतात 7 वर आणि 5 वर खेळतात संजय. 7-5-12 धावा धावपलकावर लागतात. धावांचा पाठलाग करायचा 69. आता मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या तर सुनील यांच्या 12 धावा. एक मॅच जिंकलेली आहे ती नागावनं, एक मॅच हारलेली आहे तो एनडीआर वॉरियर्सनं. एनडीआर वॉरियर्सला बरोबरी करायची असेल तर या मॅचमध्ये सिंगल आलेली आहे. सिंगल मिळते ती वीरेंद्र ठाकूरना. प्रेक्षकांपैकी कोण अजून जेवायचं बाकी असेल तर विनंती आहे की आपण जेवायला या. प्रेक्षक वर्ग जेवायचे कोणीही बाकी असेल तर आपण जेवायला या. पुढचा टॉस होतोय. वीर मराठा जोहे पेन या संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय आहे? कोण जास्त उडवलेला? जगदीशजी दापोलकर लेजेंड क्रिकेटपटू आहे ते पण. जगदीशजी दापोलकर प्रतीक असतील आणि बॉसची आमच्या कमिटी कोर कमिटी आहे अंतर्गत. त्यांच्या मनातील सगळी ही मंडळी आहेत मदत करणारी. बॉसच्या कमिटीतले सगळे मंत्री आहेत. अष्टप्रधान मंडळ. 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 69 धावांचा पाठलाग इथे केला जातो. रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय माणगरमध्ये. या ठिकाणी आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची ही मला वाटतं तिसरी मॅच आहे. आपण पाहतोय एनडीआर वॉरियर्स रोहा नावे आणि एका बाजूला नागाव 11 नागावने एक मॅच जिंकलेली आहे तर एक मॅच गमावलेली आहे ती एनडीआर वॉरियर्सनं. समोरच्या बाजूनं सुंदर चेंडू हवेमध्ये परंतु शेवटच्या क्षणी झेल घेण्याचा प्रयत्न केला. झेल पण नाही आणि 4 धावा पण मिळाल्या. आता फलंदाज परंतु तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि थोडेसे पाठीमागे राहिले. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सीमा पार झाला. 17 धावा धावपलकार लागतात आमचे उमेशजी भोईर या ठिकाणी सांगतात. हेमंतजी दरे आमचे जावई पण आहेत आणि पोलीस दलातील आमचे ज्येष्ठ आदरणीय संदीपजी साने सर येथे आहेत. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दरे साहेब त्यांना घेऊन येतात. हेमंतजी दरे हे त्यांना घेऊन येतात. या दोन्ही मान्यवरांचं खरं तर पाहुण्यांचं स्वागत आहे. अतिथी देवो भव. इथे आपण पाहतो सिंगल आलेली आहे. धावसंख्या 18. हो आवाज स्वीट साऊंड आवाजच गोड आला. लॉंगांच्या वरून मारतोय जबरदस्त संजय थळीनं मारलेला हा षटकार. डाव्या हाताने राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लाय की काय तसाच चेंडू तसाच फटका तिथेच पुन्हा एकदा दुसरा षटकार. संजय इथे आपण पाहतोय फलंदाज संजय थळी. इथे आमचे पाहुणे
69 धावांचा पाठलाग आहे, परंतु जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि या षटकामध्ये भरपूर धावा येत आहेत. नयनेश पाटील वेलकम. हो, अगोदरच धावांचा पाऊस पडतोय आणि इथे मात्र बाईचा हा चौकार आलाय. बाईचा चौकाराने संघाची धावसंख्या झाले 34 धावा. 69 धावांचा पाठलाग सुरू आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. ते नयनेश पाटील थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत मालतोटे उमेश भोईर सांगतात 21 धावा आलेल्या आहेत. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वन बाउन्स असं वाटलं, परंतु चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळतात संजय थळी यांना. 36 धावा धावफलकावर लागल्यात. खरं म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये अतिशय महागडं ठरलेलं आहे. 23 धावा मालतोडे या षटकामध्ये आलेल्या आहेत. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जिंकण्यासाठी. नागाव 11 नागाव संघाला आमचे पाहुणे आदरणीय API असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर संदीपजी साने सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे भरत शेठ पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे जावई हेमंतजी दरे सर, हेमंत शेठ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. काल पण मला वाटतं 10 दिवस ते या ठिकाणी असणार आहेत. त्यांचंही स्वागत आहे. मैदानामध्ये जाऊया. कमिटी मेंबर आहेत हेमंतजी दरे सर, भरत शेठ पाटील, सगळी मंडळी आपण पाहतोय. बॉस म्हटलं की बॉस का म्हणतात? खरं तर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनला दरवर्षी जे त्यांचा जो छाया रिसॉर्ट पूर्ण आम्हाला 1 दिवसासाठी ते देत असतात, मीटिंगसाठी, जेवणासाठी, ते आमचे संजय बॉस. 250 ते 300 आमचे कॉमेंटेटर, अंपायर, अपडेटर त्या ठिकाणी असतात आणि खरं तर बॉस त्या ठिकाणी बघायला पण येत नाहीत. खरं तर आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी इच्छुक असतो. आमचे संदीप पाटील असतील, सगळे आमची मंडळी, सत्यवान म्हात्रे असतील, महेश म्हात्रे सर यांच्या वतीनं, आमच्या समालोचकांच्या वतीनं त्यांना धन्यवाद. जाऊया मैदानात. तिसऱ्या षटक घेऊन आलेत गोलंदाज योगेश. हो, आडव्या बॅटनं मारला. खरं तर मिड विकेटला चालला. पाहत राहिले फलंदाज. इथे आपण पाहतोय वीरेंद्र ठाकूर, हे शोले मधले ठाकूर आहेत का? 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 42. जबरदस्त फलंदाजी. दोन्ही फलंदाजांनी 46 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी करतायत. जिंकण्यासाठी आता करायचे त्या 27 आणि चेंडू शिल्लक असतील ते 23 चेंडू आणि 27. योगेश पवार एक रायगड मधलं एक मोठं नाव. रायगडचं क्रिकेट ज्यांना अटके पार नेलेलं ते योगेश पवार. आता त्यांना काहीतरी आपली चमक या मॅच मध्ये दाखवावी लागेल. 23 चेंडू आणि 27 ची गरज आहे. योगेश पवार तयार. सिंगल घेतलेली आहे वीरेंद्र ठाकूर. जबरदस्त फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये पण मला योग्य 37 धावांची खेळी केली होती. 6 चौकार 1 षटकार मारला होता. तोच वीरेंद्र ठाकूर. सिंगल आलेली आहे. 22 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. नागाव 11 नागाव संघ एक मॅच जिंकलेला आहे. दुसरी मॅच जिंकून या स्पर्धेमध्ये शिरकाव करतोय का? हो, ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगला चेंडू, तेवढीच चांगली फिल्डिंग. एक चांगलं क्रिकेटचा दर्जा या ठिकाणी पाहायला मिळतो. 40+, 40, 45, 40, 50+ चे सगळे खेळाडू आपण पाहतोय. 21 चेंडू आणि 26. उमेशजी भोईर चिंचपाडा एक संगणक, नुसतं स्कोरर नाही. बाजूला आमचे किरण दळवी केडी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 20 चेंडू आणि 26. योगेश पवार चांगला प्रयत्न करतात मॅच मध्ये आणण्याचा. NDR वॉरियर्स रोहा नावे या संघाला आणि एका बाजूला नागाव 11 नागाव. 20 चेंडू आणि 26. ही मॅच जिंकण्यासाठी स्ट्राईक एंडला बघतोय संजय थळी आणि वीरेंद्र ठाकूर. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप. हो, आवाज गोड आलाय. बघूया. अहो, प्रयत्न चांगला होता परंतु त्यांच्या डोक्यावरून इथे मात्र हा चेंडू चाललाय लॉंग ऑन जाऊन षटकार. शिवाजी राजा
पाहतोय हे जे लागले स्वतः गोलंदाज येत आहेत चेंडू खाली आणि विकेट या ठिकाणी पडते. ते फलंदाज आपण पाहतोय संजय थळी बॅक टू द पॅव्हिलियन. 3 षटकार मारलेत, 1 चौकार मारलाय, आपल्या संघासाठी धावा केलेत त्या 24 धावांचे योगदान देऊन तो माघारी परततात. पण चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि नागाव इलेव्हन नागाव संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. अजूनही कोणी प्रेक्षक जेवायचे असतील, पाहुणे जेवायचे बाकी असेल तर विनंती आहे की आपण भोजन करून घ्या. कित्येक जुने खेळाडू आज आपण इथे पाहतो या 40+ प्रीमियर लीगमध्ये. रवींद्र कोट्यान असतील, बाबू जाधव असतील, नरेशजी पाटील, बरेचसे चांगले ज्यांनी काळ गाजवला, आपल्या गावाचं नाव ज्यांनी महाराष्ट्रभर नेलं ते खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आमचे वीर स्वातंत्र्यवीर सावरकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आमचे म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे संदीपजी साने सर जे API आहेत आज या ठिकाणी उपस्थित आहेत. भरत शेठ पाटील या सगळ्यांचं स्वागत. जाऊया मैदानामध्ये. 18 चेंडू 20 धावांची गरज आहे. निम्मा पल्ला नाही तर बहुतेक पल्ला गाठलेला आहे. 18 चेंडू 20 ही मॅच जिंकायची असेल योगेश पवारचा जो संघ आहे NDR वारी असतं, आता मात्र तुम्हाला वाळवंटात पाणी शोधावं लागेल, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. इथे तुम्हाला चमत्कार करावा लागेल तर तुमचे जे पाठीराखे आहेत किंवा तुमचे जे लहू खेडेकर मला वाटते जे संघ मालक आहेत लहू खेडेकर असतील का कर्णधार योगेश पवार आहेत. 18 चेंडू 20 चांगला चेंडू टाकलाय. पहिला चेंडू गोलंदाज सचिन कोळी यांना चांगलं काम करावे लागेल. असे डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. एक फलंदाज बाद झाला आहे संजय थळी, परंतु वीरेंद्र ठाकूर आता स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज जगदीश म्हात्रे. दुसरा चेंडू पण तसाच ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या थोडा बाहेर. थ्रो बॉलसाठी थर्ड अंपायर. तिसरे पंच हे म्हणजे आमचे दरे. थ्रो बॉलसाठी या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. फेअर डिलिव्हरी. 16 चेंडू आणि अजूनही 20 धावांची गरज आहे. 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत ते आमचे सचिन कोळी. 3 षटकांमध्ये भरपूर धावा गेल्या. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 23, तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 बाउन्सचा चौकार जाईल का? फटक्यामध्ये आवाजच एवढी होती, ताकद होती, टायमिंग होतं आणि मला वाटतं पंचांचा 6 धावांचा इशारा आहे. षटकार आलेले आहेत. 15 चेंडू 19. बघा चांगला परिस्थितीनुसार खेळ करणारा खेळाडू आहे ना तो जास्त काळ चालतो, जास्त काळ टिकतो. इथे त्यांनी ओळखलं षटकार आलाय. आता चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत आपल्याकडे करायच्या. त्याच्यावर सिंगल घेतली. 14 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 13 धावा. बरोबर, 14 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. नागाव इलेव्हन नागाव एक मॅच त्यांनी जिंकलेली आहे, पहिली मॅच लीग मधली, आणि ही दुसरी मॅच विजयाकडे वाटचाल करतायत का? 14 चेंडू 13. डॉट बॉल चांगली इथे आपण पाहतोय गोलंदाजी करतायत सचिन कोळी. 13 चेंडू 13 धावांची गरज आहे. 13 चेंडू 13. सचिन कोळी यांना चांगले हा जो शेवटचा चेंडू चांगला टाकावा लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 30-32 येताना पण पाहिलेले आहेत, 36 पण पाहिलेले आहेत, कधी कधी 5 पण होत नाहीत. काय फटका मारलाय. फक्त एका बाजूला आपण बघितलं डोपा वाकवला आणि जागेवरून मारलेला हा षटकार. खरं तर फलंदाज जगदीश
12 चेंडू आता जिंकण्यासाठी फक्त करायचे आहेत त्या 7. नागाव इलेव्हन नागाव संघ सगळ्याच बाजूमध्ये सरस आहे. चांगली गोलंदाजी त्यांची आपण पाहिली, चांगली फलंदाजी पाहिली. वीरेंद्र ठाकूर चांगली फलंदाजी करतात, सुरुवात चांगली करून देतात. शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत वीरेंद्र ठाकूर खेळतात. वैयक्तिक आपल्या 2 षटकार मारलेत, 2 चौकार मारले, 3 चौकार मारलेत. 27 धावांवर खेळतात वीरेंद्र ठाकूर आणि त्यांना साथ देतात ते जगदीश आता जो षटकार मारला आपण बघितला जगदीश. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 7च धावांची गरज आहे. ती नागाव इलेव्हन नागाव संघाला. यापुढची मॅच टॉस झालेला आहे. वीर मराठा जोहे पेन आणि एका बाजूला शिवशंभो स्वराज नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा. 12 चेंडू 7. गोलंदाज योगेश पवार आडव्या बॅटनं मारलाय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चाललाय सीमा पार. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. अकरा चेंडू 3 धावांची गरज. लॉंग ऑफला खेळला फटका ऑफड्राईव्ह केलं होतं. सिंगल घेतले, दुसऱ्या धावसाठी धावतात. आपण पाहतो 29 धावांवर खेळतात वीरेंद्र ठाकूर. जिंकण्यासाठी आता 10 चेंडू आहेत आणि 1च धावेची गरज आहे. नागाव इलेव्हन नागाव संघ हवी झालाय. सरस कामगिरी करत या प्रीमियर लीग मधला दुसरा विजय नोंदवतोय का याकडे लक्ष आहे. हो, स्लोवर डिलिव्हरी केली. 5वा चेंडू टाकला. सिंगलच घ्यायची आहे. वीरेंद्र ठाकूर चांगला खेळ करतोय, कारण काही खेळाडू 1 रन पाहिजे असेल तरी षटकार मारायला जातात, परंतु इथे मात्र 9 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. वीरेंद्र ठाकूर स्ट्राईक एंडला 29 धावांवर खेळतात. 33 धावांवर खेळतात. चौकार मारला वीरेंद्र ठाकूर. 33 धावांवर खेळतात. 9 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. योगेश पवार क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न करतात. वेळ आता निघून गेलेली आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव येत नाही, तोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, तोपर्यंत भाकीत करणं, भविष्य सांगणं कठीण असतं. 30+ प्रीमियर लीग आपण पाहतोय माणगरमध्ये. जबरदस्त फटका मारला. षटकारानं गोड केलाय का स्क्रीनवर, साईड स्क्रीनवर सरळ मारलेला हा षटकार आणि मॅच जिंकलेली आहे नागाव इलेव्हन नागाव संघानं. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन.